एका व्यक्तीने एक टेबल 2250 रुपयास विकल्याने 10% तोटा झाला, तर 20% नफा होण्यास तो टेबल त्याने किती रुपयास विकावा? तर मग इथं काय पाहिजे? नफा विक्री काढायची म्हणून उजव्या साईडने लिहायचं आणि डाव्या साईडने काय लिहायचं? तोटा विक्री लिहायचं. मग सांगा तोटा विक्री किती आहे? 10%. 10% म्हणजे काय? 100 वजा 10 बरोबर 90. ही झाली तोटा विक्री. आणि 20% नफा म्हणजे काय सांगा? 100 अधिक 20 बरोबर किती सांगा? 120. याला काय म्हणायचं? नफा विक्री. मग ती वस्तू केवढ्याला विकली होती? 2250 ला विकली होती म्हणून 10% तोटा झाला. म्हणजे 90% म्हणजे किती? 2250. 2250 म्हणजे काय? 90%. 90 वर 120 तर 2250 वर किती? याचं काय करायचं? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. 2250 गुणिला 120 आपण 90. सगळेजण बोला एका आवाजामध्ये. मैताल आल्यासारखं बोलू नका ना. आवाज तुमचा खणखणीत निघाला पाहिजे. तरुण आहे तुम्ही. हा सगळेजण आवाज काढा. एका शून्याला एका शून्यानं काटायचंय. 3 त्रिक 9, 3 चौक 12. 3 आणि 225 कोणत्या पाड्यात आहे? 3च्या. 3 1 3 3 75 225. म्हणजे याचा अर्थ काय? थांबा 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 एक मिनिट. हा म्हणजे 3 75 किती होतात? बरोबर आहे का? हा शून्य उचलायचा जा संतासा लिहायचा. हा आणि हा शून्य उचलायचा जा संतासा लिहायचा. 4 5 20 20 शून्य आचाले आणि 4 7 28 2 30. 3000 उत्तर आहे का? समजलं का? एक वस्तू 119 रुपयास विकल्याने त्या वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? म्हणजे याचा अर्थ काय? जेवढी खरेदी किंमत आहे तेवढाच नफा आहे. हे लक्षात आलं का? मग आता इथं काय आहे? 119 ही काय सांगा? विक्री किंमत आहे. काय? विक्री किंमत. तर मग आता याच्यामध्ये एकच स्थानी 9 आहे. एकच स्थानी 9 असलेली वर्ग संख्या कोणती? 3 चा वर्ग 9 आणि 7 चा वर्ग 49. आता तिथं घेतला आपण 30 गुणिले 30 केलं, समजा 0 0 काढला, 3 त्रिक 9 होतं. 30 आणि 9 39 होतात का नाही? म्हणून 30 घ्यायचे नाही. तर आपल्याला काय करायचं? 7 चा वर्ग 49 आहे का नाही? तर मग असे 7 दोन ठिकाणी ठेवायचे, याच्यावर 0 0 ठेवायचा. म्हणजे 70 गुणिले 70 आपण किती? 100. तर मग आता ही 70 खरेदी आहे आणि 70% काय आहे? नफा आहे. एवढं समजलं? 2 शून्याला 2 शून्यानं काटलं, 7 7 49. मग आता प्रत्यक्ष 49 रुपये काय आलाय? नफा आलाय. मग याला नफा म्हणायचंय. तर ताळा पाहायचा असेल तर आता 70 खरेदी आहे. तर मग आता 70 अधिक 49, 9 शून्य किती? 9 आणि 7 4 किती? 11. तर विक्री किंमत किती आली सांगा? 119 आली का? बरोबर. तर म्हणून याच्याहून खरेदी किंमत किती आहे सांगा? 70 रुपये. एवढं समजलं का? पुढचा प्रश्न पहा. एक वस्तू 144 रुपयास विकल्यास त्या वस्तूच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? या ठिकाणी खरेदी किंमत काढायचंय. विक्री किंमत किती दिली सांगा? 144. विक्री किंमत किती आहे? 144. याच्यामध्ये खरेदी आणि नफा जेवढी खरेदी तेवढाच नफा म्हणलं का नाही? म्हणजे नफा हा टक्क्यामध्ये दाखवायचा. तर मग आता एकच स्थानी 4 असलेली वर्ग संख्या कोणती? 2 चा वर्ग 4, 8 चा वर्ग 64. मग आता 20 गुणिले 20 केले, 20 खरेदी किंमत समजली, 20% नफा समजला. तर त्याचा प्रत्यक्ष नफा म्हणला तर किती? 2 शून्य 2 शून्य काढले, बेदोनी 4. मग 20 आणि 4 24. 24 विक्री किंमत होती. ही 24 विक्री किंमत आहे की तर नाही? मग 144. एकच स्थानी किती? 4 आहे. 8 चा वर्ग 64. तर मग आता इथं काय करायचं? 8 गुणिले 8 केलं म्हणजे याच्यावर काय करायचं? 1 1 शून्य ठेवायचा. 80 रुपये काय आहे? खरेदी किंमत आहे. आणि टक्क्यामध्ये 80 काय आहे? नफा आहे. सारखं झालं का नाही? याला जर भाग्याला 100 दिलं समजा उदाहरणार्थ, खरेदी किंमत आम्हाला इथं मिळाली. इथंच आमचं गणित संपलेलं आहे. पण समजण्यासाठी पुढे घेतोय. 2 शून्याला 2 शून्यानं काढायचं. 8 8 64. तर प्रत्यक्षात नफा किती आहे सांगा?
80 रुपयावर 64 रुपये नफा आहे. तर मग आता खरेदी किंमत किती आहे? 80 आहे. याच्यामध्ये मिळवता या ठिकाणी विक्री किंमत ही आली म्हणजे गणित राईट आहे. 4 आणि 0 4, 6 आणि 8 किती? 14. तर विक्री किंमत किती आली सांगा मग? 144. त्याचा अर्थ खरेदी किंमत किती आहे सांगा? 80. समजलं का? एक वस्तू 85.25 रुपयास विकल्यास त्या वस्तूची खरेदी किंमत एवढा शेकडा नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? प्रश्न असायचे फक्त इथं पॉइंट मध्ये एवढंच आहे का नाही? तर मग सांगा 85 पॉइंट किती आहे? 25. हेच काय आहे? विक्री किंमत आहे. मग जेवढे खरेदी तेवढा टक्के काय आहे? नफा आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर मग आता इथं हे शेकडा नफा होतो म्हणजे लक्षात आलं ना? तर मग आता हे 85 आहे. आता एक असताना 5 आहे. 5चा वर्ग 25 एवढं समजलं. मग हा झाला या ठिकाणी 5. मग आता हे 85च्या आत एक असताना 5 आहे का नाही? अशी कोणती संख्या आहे त्याचा वर्ग आहे. 96 साठी काय घेतलं आपण? 60 गुणिले 60 घेतलं होतं. मग 96च्या आत 85.25 आहे का नाही? वर्ग संख्या घ्यायची ना. तर किती घेतला आपण त्याच्यासाठी? 60 गुणिले 60 घेतलं होतं. तर मग आता इथे त्याच्या अगोदर आहे तर 50 गुणिले 50. हा मामला समजला का तुम्हाला? याचा अर्थ काय? 50चे 5 घ्यायचे आणि एक स्थानी 25 आहे याचे 5 घ्यायचे. समजलं का? मग आता 55 खरेदीवर 55% काय आहे? नफा आहे. आणि टक्क्याचे छेदस्थानी किती घ्यायचे? 100 याचे. मग याचा अर्थ किती सांगा? 55चा वर्ग 50 सॉरी ही तर काय आहे? हे 25चं वेगळं घ्यायचं. हा 25चा मामला वेगळा ठेवा. एकच स्थानी 5 आहे. हे 5 वेगळे ठेवायचे. 25चं वर्गमूळ 5 आणि आपण 50 घ्यायचं कारण त्या ठिकाणी 60 गुणिले 60 30 गुणिले 30 असे घेतले का नाही? तर अशा पद्धतीनं. तर मग इथं काय घ्यायचं? 50 गुणिले 50 आपण किती? 100. मग खरेदी किंमत इथे किती समजायची? 50 आणि शेकडा किती? 50. शेकड्याचे 100 छेदस्थानी 2 शून्याला 2 शून्य 5 5 25. मग हे काय झाला? नफा झाला. खरेदी 50 आहे. मग 50 आणि 25 75. आणि इथं 25 थोडं मामला इथं 5 सक 30 होईल ना सर? ते 25 बरोबर. तुम्हाला काय करतो मी शेवटी ही गणित सांगतो. बरोबर. तर हा पॉइंटचा मामला आला इथं. मग आता इथं किती? 1 मिनिट. 55 गुणिले 55 आपण किती? 100. आता सांगा 5चा वर्ग 25 आणि 5 सक 30. हा मामला झालाय. मग इथं काय? हे 55 खरेदी किंमत किती आहे? 55. मग 55 आणि 25 आणि 5 आणि 0 5 5 आणि 3 किती? 8. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता समजून व्यवस्थित सांगतो तुम्हाला. आता इथं किती आहे? 85.25 ही काय आहे? विक्री किंमत आहे. एवढं समजलं तुम्हाला? आता त्याच्यानंतर एकच स्थानी किती आहे सांगा? 5 आहे ना. 25चं वर्गमूळ किती? 5. आणि याच्या अगोदर अशी संख्या पाहिजे कोणती? 96 विक्री किमतीसाठी आपण 60 घेतले. 24 साठी आपण 20 घेतले. 144 साठी 80 घेतले. तर अशाच पद्धतीने काय करायचे? 50 घ्यायचे. मग ते 50 कशामध्ये मिळवायचे? या 5 मध्ये मिळवायचे. किती झाले सांगा? 55. एवढं तुम्हाला समजलं? मग आता 55 झालं तर आता 55 ही खरेदी किंमत समजायची. 55 ही शेकडा समजायचा. मग आता सांगा काय म्हणायचं? 55 गुणिले 55 हे टक्के. 55 गुणिले 55%. मग आता टक्क्याचे किती घ्यायचे? 100 घ्यायचे. खरेदी किंमत किती आहे? 55. मग शेकडा नफा किती आहे? 55. तर मग आता इथं काय करायचं? 55 गुणिले 55 म्हणजे
एक आता 55चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 5 गुणिले 6 केलं तर 5 सक 30. एक स्थानी 5 असलेल्या वर्ग संख्या असतात. तर मग आता इथं एकावर 2 शून्य 2 अंक सोडून मग हा नफा काय झाला प्रत्यक्षात सांगा 30.25. तर खरेदी किती मानली 55. 55.20 द्या, यांची बेरीज करा. 5 आणि 0 किती 5, 2 आणि 0 2, 5 आणि 0 5 आणि 5 आणि किती 8. मग विक्री किंमत किती आली सांगा 85 आली का नाही इथं. तर मग आपल्याला काय विचारलं खरेदी किंमत. तर मग खरेदी किंमत किती सांगा 55. समजलं का. हे पॉइंटचा मामला असं लक्षात ठेवायचा. एक वस्तू 56 रुपयास विकल्यास त्या वस्तूची खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो. जर ती वस्तू 64 रुपयास विकल्यास शेकडा किती नफा होईल. मग असं गणित विचारलं तर काय करावं लागतं पहा. 2 टप्प्यामधलं गणित हे. पहिलं गणित एकदम सोपं होतं, अवघड जरी होतं पण तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलं. त्याच्यावर आधारित गणित हे 2 टप्प्या नाही. तर जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला खरेदी किंमत आणि नफा माहिती होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शेकडा नफा सांगू शकत नाही. आता शेकडा नफा काढायचा असेल तर कशावर काढायचा 100 काढायचा. कशावर काढायचा 100 काढायचा आहे. तर मग आता याच्यामध्ये आम्हाला काय पाहिजे 56 मध्ये खरेदी किंमत घ्यायची. समजलं. आणि त्या खरेदी किमतीमधून विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करायची म्हणजे आम्हाला काय सापडणार नफा. बरोबर. इतक्या खरेदीवर इतका नफा तर 100 वर किती झालं गणित. मग कसं आहे ते पहा. तर मग आता सांगा 56 काय आहे विक्री किंमत आहे. याला काय म्हणायचं आम्हाला खरेदी किंमत आहे. एका स्थानी 6 असलेली वर्ग संख्या कोणती 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36. मग आता 4चा वर्ग 16 घेतला तर 4 गुणिले 4 केलं 4 चौक 16 आणि 4 वर 0 ठेवायचा आणि 40 4 वर 0 ठेवला 40 आणि 16 किती होते 56. तर बिनधास्त इथे काय करायचं 4 लिहायचे. एक स्थानी वर्ग असलेली संख्या 4चा वर्ग 16 ती एक एक शून्य असा ठेवून द्यायचा बिलकुल. आणि गुणिला 40 खरेदीचे 40% म्हणजे 40% म्हणजे काय 40 गुणिले 40 आपण 100. तर 2 शून्याला 2 शून्यानं काढायचं 4 चौक किती झाले सांगा 16. तर आता याच्यामध्ये काय सापडा हा नफा सापडा. पण आम्हाला खरोखर हे 56 विक्री किंमत एक पाहायचंय कारण इथं आम्हाला खरेदी किमतीशी घेणं देणं आहे. तर मग आता इथं काय 40 ही काय आहे खरेदी किंमत आहे. 40 आणि 16 किती झाले सांगा 56. 56 ही काय झाली विक्री किंमत. याचा अर्थ खरेदी किंमत किती आहे 40. समजलं का तुम्हाला. खात्री होण्यासाठी नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल. आता इथं 40 खरेदी आहे का नाही. तर आम्हाला कोणामधून नफा पाहिजे या नफ्याला चाटत बसायचं नाही. कोणत्या नफ्याला चाटायचं या 64 काय आहे विक्री आहे. 64 ही विक्री किंमत आहे. या विक्री किमतीमधून 40 ही खरेदी वजा केली इथं काय मिळालं आम्हाला सांगा नफा. 64 मधून 40 गेले किती राहिले 24. तर आता 24 हा काय झाला नफा झाला. मग याचा अर्थ काय आहे 40 खरेदीवर 24 नफा. तर 100 किती कारण 100% म्हणजे काय 40 आणि 40 म्हणजे काय 100. खरेदीला 100 असं म्हणतात. तर मग इथं काय करायचं 100 किती. तर मग हा झाला नफा. शेकडा नफा काढायचा. शेकडा नफा म्हणजे काय 100 किती. याचा करायचा तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार 100 गुणिला 24 आपण 40. तर एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 4 आणि 24 कोणत्या पाड्यात आहे 4च्या. 4 1 4 4 सकम 24. हा उचलायचा शून्याचा संतास लिहायचा आणि 6 1 6. तर शेकडा नफा किती सांगा 60%. काय अडचण याच्यात एकच लक्षात ठेवायचं फक्त बाकी काय असो. पहिले याच्यातून खरेदी किंमत काढायची. विक्री किमतीमधून खरेदी किंमत 40 वजा करायची. नफा काढायचा 40 वर किती 24 नफा. तर 100 किती विषय आटोपला. पुढचं गणित पहा. एका विक्रेत्याने 2 घड्याळे प्रत्येकी 720 रुपयास विकली तेव्हा एकाच शेकडा 20 नफा झाला तर दुसऱ्या शेकडा 20 तोटा झाला. तर व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला. गणित किती अवघड आहे पहा. गणित सोडवायला गेलो तर इथून इथपर्यंत जातं पण टेन्शन घेऊ नका. 6 ते 10 सेकंदामध्ये गणित जिकडं तिकडं. जेव्हा याच्यामध्ये असं गणित दिलेलं असेल समान शेकडा नफा असेल समान शेकडा तोटा असेल आणि त्याच्यात काय विचारलं शेकडा नफा अथवा तोटा किती. जेव्हा समान नफा आणि समान तोटा असेल पण कशामध्ये शेकड्यामध्ये म्हणजे टक्क्यामध्ये तेव्हा काय करायचं तोटाच होतो. काय होतो तोटाच होतो. मग अशा वेळेस काय करायचं फटकन काय
20 गुणिला 20 अपॉन 100 टक्केचा मामला आहे का नाही? बोला सगळेजण. 20 गुणिला 20 अपॉन 100. 2 शून्याला 2 शून्यानं काढायचं. बेदोनी 4. 4% काय होईल सांगा? तोटा होईल. समजलं का? पुढचं गणित पहा. एका विक्रेत्याने 2 सायकली प्रतिकी 375 रुपयास विकल्या. एकात शेकडा 25 नफा झाला, दुसरी शेकडा 25 तोटा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? जेव्हा समान शेकडा नफा असेल, समान शेकडा तोटा असेल, तेव्हा काय होतो? तोटाच होतो. मग याला 375 ला चाटायचं का? नाही, त्याला मदत आणायचंच नाही. तर काय म्हणायचं? बिलकुल 25 गुणिला 25 अपॉन 100. बोला सगळेजण, काय म्हणायचं? मैताल आल्यासारखं बोलायचं नाही. तुमचा आवाज माझ्यापेक्षा खणखणीत निघला पाहिजे, नाही तर जन्माला आला याला वजी वाता वाता याला. थोडं आक्रमक आणि कृतीशीलपणा असू द्या. तुम्हाला जमतंय, तुम्ही करू शकता, तुमच्याकडून होतंय. कमीत कमी कालावधीमध्ये तुम्हाला काही नका काही येणं. ड्रिल फाउंडेशन घेऊन आपण त्या ठिकाणी गणिताच्या बेड्या तोडू, पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला प्रत्येक गोष्ट जमते, तुम्ही करू शकता, तुमच्याकडून होतंय. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. मायक्रो सेकंद मध्ये. समजलं? आळसामध्ये नको. आळस त्यागा, काटकसरीने वागा. काटकसर केली नाही तर दुःखाचे दिवस येणार. तर मग आता इथं काय म्हणायचं सांगा? शेकडा नफा 25 आहे, शेकडा तोटा 25 आहे. तर काय म्हणायचं? 25 गुणिला 25 अपॉन 100. मग आता 25 गुणिला 25 म्हणजे किती झाले? 625. हा झाला 25चा वर्ग. एका 2 शून्य म्हणून 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. हे 2 शून्याचे 2 अंक सोडून दिले आणि एकचा काय बनतो? पॉईंट बनतोय. तर मग याचा अर्थ सांगा, तोटा किती झाला? 6.25% तोटा झाला. काही अडचण याच्यामध्ये? एका दुकानदाराने एक पंखा शेकडा 15 नफ्याने विकला. जर 90 रुपये जास्त घेऊन तो पंखा विकला असता तर त्याला शेकडा 20 नफा झाला असता. तर त्या पंख्याची खरेदी किंमत किती? तर आम्हाला काय काढायचंय? खरेदी किंमत काढायची. काय काढायची? खरेदी किंमत. आणि जास्त म्हणजे काय? फरक. कमी असो अगं जास्त असो, त्याला काय म्हणायचं? फरक असं म्हणायचंय. तर जे दिलेलं आहे ते उजव्या साईडनं मांडायचं. म्हणजे आम्ही काय खरेदी काढायची म्हणून खरेदी मांडली. पण आम्हाला याच्यातली बाजू समजून घ्या. नाही 15% इथं नफ्या नाही त्याच्यामध्ये. हा, नफ्याने विकला तर 15% नफा म्हणजे काय? 100 अधिक 15 बरोबर किती? 115. त्यानंतर शेकडा 20 नफा झाला म्हणजे त्याला 20% नफा म्हणजे काय? 100 अधिक 20 बरोबर किती झाले? 120. मग 120 मधून 115 गेले किती? 5. म्हणजे किती रुपये जास्त मिळाले? आणि हे जे कोणावर मिळाले? 100 रुपयावर. कोणावर मिळाले? 100. आता 100 काय मानायची? खरेदी मानायची. 100 काय मानायची? खरेदी मानायची म्हणजे मूळ किंमत. आणि 100 रुपयावर किती मिळाले? 5 जास्त मिळाले. आलं लक्षात? एकात 15 आणि एकात 20% नफा. समजलं का तुम्हाला? आणि ही झाली 120 आणि 115 याला म्हणायचं नफा विक्री. काय म्हणायचं? एवढं समजलं का तुम्हाला? नफा विक्री वजा नफा विक्री म्हणजे 5 रुपये जास्त. आणि जास्त म्हणजे काय? फरक. एवढं क्लिअर समजलं? तर मग या मूळच्या खरेदी 100 रुपयावर 5 जास्त मिळाले. किती जास्त मिळाले होते सांगा? 90 रुपये जास्त मिळाले होते. म्हणजे 90 वर किती? जास्त, खाली जास्त. आणि आम्हाला इकडे काढायची खरेदी. खरेदी काढण्यासाठी तिरपा गुणाकार. खरेदी काढण्यासाठी सांगा तिरपा गुणाकार. 90 गुणिला 100 अपॉन 5. 5 आणि 90 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 आहे का? 5 5 18 90. 18 पंचे 90. मग काठच्या संपली. कोणाचा गुणाकार? 18 आणि 100चा. हे 2 शून्य उचला जसे तसे लिहा. आणि 18 1 18. तर किती रुपये खरेदी किंमत आहे सांगा? 1800. गणित एकदम सोपे. हे अवघड काही नाही. कन्फ्युज होण्याजोगतं काहीच नाही याच्यामध्ये. एका विक्रेत्याने एक पलंग शेकडा 10 तोट्याने विकला. जर 300 रुपये जास्त घेऊन विकला असता तर त्याला शेकडा नफा झाला असता. किती? 10% नफा झाला असता. तर त्या पलंगाची खरेदी किंमत किती? तर आम्हाला खरेदी काढायची म्हणून खरेदी उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं? जास्त. आणि जास्त यालाच काय म्हणायचंय? फरक असं म्हणायचंय.
तर मग आता इथं सांगा 10% तोट्यानं म्हणजे काय सांगा 100 वजा 10 बरोबर किती 90. बॉम्बला सगळेजण 10% तोटा म्हणजे काय आणि इथं पुढे काय म्हणलं 10% नफा म्हणजे काय सांगा 100 अधिक 10 बरोबर 110. बॉम्बला सगळेजण 10% नफा म्हणजे काय नफा विक्री 110 नफा तोटा विक्री किती आहे 90 आहे ना. नफा विक्री वजा तोटा विक्री याच्यातला काढायचा फरक. मग आता 0 मधून 0 गेले 0, 11 मधून 9 गेले किती राहिले 2. मग किती रुपये जास्त मिळाले असते 20 रुपये जास्त मिळाले असते. तर मग 20 रुपये जास्त कोणावर मिळाले असते मूळच्या 100 रुपये खरेदीवर. कोणावर मिळाले असते 100 रुपये मूळच्या खरेदीवर. तर मग आता जास्त खाली जास्त मांडायचे इथं 300 रुपये जास्त मिळाले असते. याचा अर्थ काय 20 वर 100 खरेदी तर 30 जास्त वर किती खरेदी याचा काय करायचा तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार 300 गुणिला 100 अपॉन 20. नाही तुम्ही लूज पडायचं नाही. लूज मायक्रो सेकंद मध्ये सुद्धा लूज पडायचं नाही. मायक्रो सेकंद मध्ये जो लूज पडला कारण आपण हे काय एक कंबाईन आहे आणि कंबाईन मध्ये काय करायचं सगळ्यांचा विचार एका याच्यावर चालला पाहिजे. पेंगू नको तुला आधी सांगतो मी. गोळीच घालीन डायरेक्ट बंदूक असते तर सोडलं नसतं तुला. काल्पनिक जसं इकडे लक्ष दे. तर एकच आवाज निघला पाहिजे सगळ्यांचा. तिरपा गुणाकार बोला सगळेजण. तर मग आता इथं 20 1 20 20 5 100 हे 2 शून्य उचलायचे जसे तसे लिहायचं आणि 5 त्रिक 15. तर मग खरेदी किंमत किती आहे सांगा 1500 रुपये. गणित समजलं काही डाऊट. एका विक्रेत्याने एक कार 15% तोट्याने विकली. जर 15,000 रुपये जास्त घेऊन ती कार विकली असती तर 5% नफा झाला असता. तर त्या कारची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत काढायची म्हणून उजव्या साईडनं लिहा. त म्हणजे तपिलं ख म्हणजे खरेदी असं समजा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं जास्त लिहायचंय. समजलं. आणि जास्त म्हणजे काय फरक कमी म्हणजे काय फरक. तर मग आता याच्यामध्ये काय करायचा तोटा विक्री आणि नफा विक्री यांच्यामधला फरक काढायचा. मग आता तोटा विक्री कशी बनवायची 15% तोटा म्हणजे काय सांगा 100 वजा 15 बरोबर 85. ही झाली 85 तोटा विक्री. त्याच्यानंतर नफा किती झाला शेकडा नफा 5. मग शेकडा नफा 5 म्हणजे काय 100 अधिक 5 बरोबर 105. याला म्हणायचं नफा विक्री. नफा विक्री वजा तोटा विक्री. 5 मधून 5 गेले किती राहिले 0. 10 मधून 8 गेले किती राहिले 2. तर आता किती रुपये जास्त मिळाले असते 20. तर आता जास्त खाली 20 मांडा. मग 20 रुपये जास्त कशावर मिळाले 100 रुपये मूळच्या खरेदीवर. किती 100. तर मग आता जास्त किती रुपये जास्त मिळाले असते 15,000 जास्त मिळाले असते. तर मग 15,000वर किती 20 वर 100 तर 15,000वर किती एवढं समजलं तुम्हाला. आता तुम्ही मोकळे झाले. तुम्हाला काट छाटा असेल तर पुढचा मार्ग मोकळा झाला. फक्त तुम्हाला मांडणी समजली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे. तर याचा करायचा तिरपा गुणाकार. एकच आवाज निघला पाहिजे. शांत बसायचं नाही. तुला विचार ते पोकरून खातात गोळून खातात असे त्या ठिकाणी उकाड्यावर लोळतो अजून काही लाज वाटू दे थोडीफार. तर मग सांगा याचा तिरपा गुणाकार बोला सगळेजण 15 गुणा पुन्हा एकदा बोला 15,000 गुणिले एका 20 1 20 20 5. तर मग आता इथं उचला 3 शून्य जसे तसे लिहा आणि 15 5 75. तर किती 75,000 रुपये खरेदी किंमत. पुढचा प्रश्न चेंज झालाय. एक वस्तू 270 रुपयास विकली तर 12.5% नफा होतो. जर ती वस्तू 300 रुपयास विकली तर शेकडा नफा किती होतो. आम्हाला शेकडा नफा काढायचा आहे. तर याच्यामध्ये काय विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा करायची त्या ठिकाणी शेकडा नफा निघन. तर मांडणी कशी करायची पहा. तिथं नफा उजव्या साईडनं लिहायचं आणि डाव्या साईडनं विक्री किंमत लिहायचं. मग ती वस्तू 270 रुपयास विकल्यास किती नफा 12.5%. 1 मिनिट 12.5 म्हणजेच काय 100 अधिक 12.5 म्हणजे किती 112 पॉईंट किती 5. एवढं समजलं. कारण इथं बनवणं आहे आपल्याला नफा विक्री. काय बनवणं आहे का नफा विक्री मधून खरेदी वजा केली तर आम्हाला टक्के सापडतात. मग ते कसे सापडतात ही सुद्धा कला आहे का नाही.
प्रत्येक डावपेच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल पहिल्यापासून. एकही गणित कोणत्याही परीक्षामध्ये तुमचं जाणार नाही, फक्त व्यवस्थित समजून घ्या. तर मग आता इथं सांगा 300 वर किती, याचा काय करायचा, तिरपा गुणाकार. सांगा 300 गुणिला आपण किती 270, पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून एकावर 1 0. तर आता 27 आणि चालतंय 2 0ला 2 0 कट करा. 3 1 3 3 9 27, 9 1 9 9 1 9 किती राहिले 2, 9 2 18 किती राहिले 4, 9 5 म्हणजे 125 1 125. आता हे काय आहे, नफा विक्री आहे, याला नफा विक्री असं म्हणायचं. मग याच्या मूळची किंमत किती मानतो आपण 100. मग आता हे 100% खरेदी मानतो का नाही आपण. ते 125 मधून 100 गेले तर मग किती राहिले 25% हा काय आहे नफा आहे. समजलं का क्लिअर. कुठं फक्त स्टेप ऑलरेडी असते. हा आपण शेकडा बी काढू शकतो, पण कसं माहिती का, ही आपली पद्धत रोटेशन मध्ये, याच्यामध्ये याला समजून घ्यायचं. पुढचा प्रश्न पहा. एक वस्तू 960 रुपयास विकल्यास 20% नफा होतो. जर ती वस्तू 1040 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती होतो. तर मग आता इथं काय करायचंय, शेकडा नफा काढायचा. एक वस्तू 960 रुपयास विकल्यास किती टक्के नफा, किती 20, बरोबर. तर एक जर ती वस्तू 1040 रुपयास विकल्यास किती नफा होईल, किती टक्के नफा होईल. कारण शेकडा नफा काढायचा आपल्याला, हे बिलकुल आपलं टार्गेट लक्षातच द्यायचं. ते इथं काय विक्री खाली विक्री मांडली, टक्के खाली टक्के मांडले. तर आता शेकडा नफा काढायचा आहे म्हणजे आपल्या काय काढणं आहे, नफा विक्री काढणं आहे, आणि त्याच्यामधून मूळची खरेदी 100 वजा करणे म्हणजे टक्के निघून जातात. तर मग पहा याचा तिरपा गुणाकार. सांगा सगळेजण 1040 गुणिला 20 आपण 960. ते एका शून्याला एका शून्यानं काटायचंय. 96 आणि 104 कोणत्या पाड्यात आहे, 12चे येईन का, नाही नाही. तर आता इथं आपण भाग तोडून घेऊ. इकडच्या शून्याला काटू आपण. बे एक बे, बे चौपाट आणि बे आठी, ठीक आहे. आणि थांबा थांबा कुकलं काय 12चे येईन का, नाही येत. 104 थोडेच येते, 12 मग 160 होते ना. थांबा एक मिनिट मला एक पाव द्या. 1040 गुणिला 20 आपण किती 960, 16 4च्या पाड्यामध्ये घेऊ आपण. 4 दोन्ही 4 चौक 16, हा शून्य लिहायचा. त्याच्यानंतर एका शून्याला एका शून्यानं काटा. बे एक बे, बे 12 24 पाहून घेऊ काय होतं का नाही. तर 12 1 12, 12 8 96, त्याच्यानंतर 104 मधून 96 गेले 8, नाही नाही नाही, हा 4 नच काट नाही. हा अरे हो हो, इथं कुठं आरबळू माहितीये का, आपलं सगळं कुठं गेलो मातीत माहितीये का, इथं मातीत गेलोय. कोणत्या ठिकाणी 20% मांडले आपण, 120 करावं लागेल त्याला. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, नफा काढायचा. नफा उजव्या साईडनं लिहा, डाव्या साईडनं विक्री किंमत लिहा. सांगा केवढ्यात 960 रुपयास विकली, किती 20% नफा म्हणजे 100 अधिक 20 बरोबर किती 120. तर मग आता ती वस्तू 1040 रुपयास विकल्यास किती टक्के नफा होईल, याचा तिरपा गुणाकार. सांगा 1040 गुणिला 120 आपण एका शून्याला एका शून्यानं काटा. 12 1 12, 12 8 96, 8 1 8
8 1 8 2 राहिले 8 त्रिक 24 हा शून्य लिहायचा 130 एक 130 130 मधून मूळची खरेदी किंमत 100 वजा करायची किती राहिले 30 तर म्हणजे किती टक्के नफा 30%. एक जर मुकलं सगळं मातीत तिथं तासभर तुम्ही जर चूक लक्षात नाही आली तर नाही अवघड जातं ते. पुढे पहा ही सोपी पद्धत. एक वस्तू 220 रुपयास विकल्यास 12% तोटा होतो तर ती वस्तू 300 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती होतो. आता इथं काय करायचंय नफाच लिहू इथं काय नफा काढायचा म्हणून नफा लिहू आणि डाव्या साईडने विक्री किंमत लिहू. सांगा 220 रुपयास विकल्यास तोटा किती 12 100 वजा 12 बरोबर किती 88. त्याच्यानंतर ती वस्तू 300 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती होतो म्हणजे 300 वर किती याचा काय करायचा तिरपा गुणाकार. मग सांगा 300 गुणिला 88 आपण 220 ते एका शून्य काटा 22 एक 22 22 चोप हा शून्य उचलला जर संतसा लिहा 4 त्रिक 12 मूळची किंमत किती आहे 100 खरेदी याच्या खरेदी वजा केली म्हणजे या ठिकाणी टक्के निघन 120 मधून 100 गेले 20 यालाच काय म्हणायचं 120 ला विक्री किंमत 100 ला खरेदी म्हणायचं विक्री मधून खरेदी वजा केलं काय निघन 20 आणि 20% काय निघन या ठिकाणी नफा निघन. एक वस्तू 1020 रुपयास विकल्यान 15% तोटा होतो जर ती वस्तू 1296 रुपयास विकल्यास शेकडा किती नफा होईल. तर मग आता इथं काय करायचं शेकडा नफा काढायचा म्हणून नफा उजव्या साईडने लिहा डाव्या साईडने काय लिहायचं विक्री किंमत लिहायचं. सांगा 1020 रुपये विक्री किंमत तर सांगा 15% तोटा म्हणजे काय 100 वजा 15 बरोबर किती 85. सांगा 15% तोटा म्हणजे काय तर मग 1296 वर किती तर याच्यामध्ये काय करायचं शेकडा नफा काढायचा आम्हाला इथं नफा काढायचा आहे इथं नफा काढायचा आहे एवढं समजलं. याचा काय करायचा तिरपा गुणाकार. बोला सगळेजण 1296 गुणिला 85 आपण 1020. तर मग आता इथं सांगा 85 आणि 102 कोणत्या पाड्यात आहे 17च्या 17 5 85 17 सक 12 हा शून्य उचलायचा लिहायचा 5 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या 5 1 5 5 12 60 एवढं समजलं. 12 आणि 1296 कोणत्या पाड्यात आहे 12च्या 12 1 12 12 1 12 9ला भाग जात नाही म्हणून शून्य द्यायचा पुढचा अंक घ्यायचा 12 8 96 108 1 108. तर आता ही झाली नफा विक्री याच्यामधून मूळची खरेदी किंमत काढायची 100 म्हणजे आम्हाला इथं टक्के सापडतील 108 मधून 100 गेले किती 8 तर 8% इथं काय मिळालं आम्हाला नफा मिळाला. हा मला माहिती आहे तुमची चलबिचल काय झाली आता कुठं तुमची गुंडी अटकली कन्फ्युजन झालं या ठिकाणी इथं तोटा दिला तर तुमचं म्हणणं इथं तोटा मांडावं असं नाही कारण आम्हाला टार्गेट दिलंय नफा काढायचं तर आम्ही तोटा असा मांडायचा विक्री त्या ठिकाणी 100 मधून 85 काय 15% तोटा म्हणजे काय 100 वजा 15 बरोबर किती 85 ही तोटा विक्री या ठिकाणी मांडली आणि नफा इकडे काढून घेतला कारण टार्गेट आमचं नफा आहे म्हणून तिथं नफा लिहिलं पण तोटा विक्री इथं लिहायचं. समजलं का. पुढचं गणित पहा उलट मांडलंय फक्त शेकडा 30 नफा मिळण्यास एक वस्तू 2460 रुपयास विकावी लागते तर ती वस्तू एकूण 50-56 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती होईल. नफा काढायचा म्हणून नफा उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने विक्री किंमत लिहायचं आहे. सांगा काय शेकडा 30 नफा म्हणजे काय 100 अधिक 30 बरोबर किती सांगा 130 मांडले. केवढ्याला विकली होती ती 54.60 वर. ही मांडणी समजली ही पहिल्या वेळेची मांडणी ही अशी झाली. त्याच्यानंतर 49-56 विकले शेकडा नफा किती 49-56 वर किती मांडणी समजलं तुम्हाला. विक्री खाली विक्री मांडली शेकडा नफा असा मांडला फक्त गणित उलट मांडलं त्याच्यामुळे तुम्हाला थोडस उलट वाटतंय पण मांडताना पहिलीच पद्धत मांडायची. त्याचं काय करायचा तिरपा गुणाकार. सांगा 49-56 गुणिला 130 आपण 54.60 एका शून्याला एका शून्यानं काढायचं 13 आणि 546 कोणत्या पाड्यात आहे 13च्या 13 1 13 13 चोक 52 झाले किती 2 13 2 26
42 आणि 49 56 कोणत्या पाड्यात आहे? 14च्या घ्या नाही तर 7च्या घ्या. कोणते घेऊ? ठीक आहे 7च्या. 7 सकम 42, 7 7 49. 5 ला भाग जात नाही म्हणून शून्य द्यायचा, पुढचा अंक घ्यायचा. 7 8 56. 6 न 7 8 ला भागा. 6 1 6, 6 1 6 किती राहिला? 1. 6 1 6 4, 6 8 48. 118 1 118. ही याला म्हणायचं विक्री किंमत. मूळची खरेदी किंमत किती वजा करायची? 100. तर म्हणजे किती? 18% नफा होईल. समजलं का गणित? काहीच अवघड नाही. या गणिताला जाऊ द्यायचं नाही. शेकडा 25 नफा मिळण्यास एक वस्तू 600 रुपयास विकावी लागते. जर ती वस्तू 720 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती होईल? गणित असंच आहे, काही बदल आहे याच्यामध्ये. तर इथं नफा काढायचा म्हणून नफा उजव्या साईडनं लिहा, डाव्या साईडनं काय लिहायचं? विक्री किंमत. तर आता 25% नफा म्हणजे काय सांगा? बोंबला 100 अधिक 25 बरोबर 125. 25% नफा म्हणजे काय? विक्री किंमत किती आहे सांगा? 600. तर पुढे काय म्हणलं? ती वस्तू केवढ्याला? 720 ला. आता विक्री खाली विक्री मांडली म्हणजे 600 वर 125, तर 720 वर किती नफा? म्हणजे शेकड्यामध्ये काढायचा. याचा तिरपा गुणाकार सांगा. 720 गुणिला 125 आपण 600. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 6 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या. 6 1 6, 6 12 72, म्हणजे 12 सकम 72. मग कोणाचा गुणाकार? हा शून्य उचलायचा. थांबा 1 मिनिट. ठीक आहे मी तोडून घेतो. थांबा थांबा थांबा. इथं 6 एकदम सोप, जास्त नाही का 25च्या पाड्यामध्ये घेऊया. नाही तर मग एक काम काय करायचं? 60 आहे समजा 5च्या पाड्यामध्ये तोडायचे. एका शून्याला एका शून्यानं काटा. 6 1 6 हा शून्य उचलायचा संतास लिहायचा. आणि घ्या तुम्हाला घ्यायचं तर 12 पंच 12 सकम 72. 5 1 5 5 25 125. 25 सक किती? 150. तर आता ही झाली विक्री किंमत. तर मग आता काय करायचं? खरेदी वजा करायची. किती आहे? 100. मग 150 मधून 100 गेले किती राहिले? 50. तर याला 50% नफा असं म्हणायचंय. हे 5 ऑप्शन घ्या, 50% नफा. समजलं? पुढचा प्रश्न पहा. एका वस्तूवर शेकडा 15 नफा मिळण्यास ती वस्तू 2070 रुपयास विकावी लागते. तर ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे शेकडा 25 नफा होईल. तर गणित आता चेंज आहे का नाही इथं? तर आम्हाला काय काढायचं? इथं नफा विक्री काढायचंय. तर मग आता इथं नफा विक्री उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडने विक्री सुद्धा लिहा. थांबा 1 मिनिट. चालतंय. मग प्रश्न कशा तयार होईल सांगा? 27 किती? 2070 वर. प्रश्न कशा तयार होईल? 2070 वर. विक्री किंमत डाव्या साईडनं. मग आता मांडताना सांगा. चालत. थांबा 1 मिनिट. विक्री काढायची आम्हाला. काय काढायचं? विक्री. आणि डाव्या साईडने काय लिहायचं? नफा विक्री लिहायचं. सांगा 15% नफा म्हणजे काय? म्हणजे इथं आम्हाला 2070 या हिशोबाने काढणं का नाही? तर मग आता सांगा 15% नफा म्हणजे काय? 100 अधिक 15 बरोबर किती सांगा? 115. 115 विकली म्हणजे काय? 2070. तर मग आता इथं सांगा 25% म्हणजे काय? 100 अधिक 25 बरोबर किती सांगा? 125. 125 साठी किती? याचं काय करायचं? तिरपा गुणाकार. सांगा 125 गुणिला 2070 आपण 115. आता 115 आणि 207 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या किंवा याला घ्या 5च्या पाड्यामध्ये. मग सांगा 5 25 126 आणि 5 23 115. 23 आणि 207 कोणत्या पाड्यामध्ये? 23च्या. 23 3 नंबर 27. मग 23 नंबर किती होतात? 207. हा शून्य उचलायचा इथे लिहायचा. कोणाचा गुणाकार? 25 आणि 90चा. हा शून्याचा संतास लिहा. आणि 25 गुणिला 9 म्हणजे किती? 25 8 200 होते. 25 9 225. मग ती वस्तू केवढ्याला विकावी?
2250 समजलं का? पुढचा प्रश्न पहा. एका वस्तूची खरेदीची किंमत विक्री किमतीच्या शेकडा 40 आहे, तर विक्रीची किंमत ही खरेदी किमतीच्या शेकडा किती? तर मग आम्हाला या ठिकाणी काय काढायचं आहे? शेकडा काढायचं. म्हणजे बरोबर. तर मग डाव्या साईडला काय लिहायचं? खरेदी लिहायचं. म्हणजे याचा अर्थ काय? 40 साठी 100, तर 100 किती? तर आम्ही या ठिकाणी काय मानायचं आहे? खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती? खरेदी आपण 40 मानली का नाही इथं? म्हणजे इथं काय मूळ शेकडा काढायचा ना, बरोबर. आता पुन्हा डबल तर तसं जमत नसन, ते गणित थोडंसं उलट्या खोपडीचं आहे. समजून घेत असताना इथं तुम्ही याला विक्री म्हणू शकता, याला खरेदी म्हणू शकता. खरेदी म्हणा, पण आपण लिहिताना काय लिहायचं माहिती का? या 40 वर किती? 100, तर 100 किती? याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा. 100 गुणिला 100 आपण 40. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 4 1 4 4 25 100. मग 25 दावे किती सांगा? 250. किती टक्के? 250%. समजलं का गणित? आता पुढचं गणित पहा. एका वस्तूची खरेदीची किंमत ही विक्री किमतीच्या शेकडा 75 आहे, तर विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या शेकडा किती आहे? तर मग आम्हाला इथं काय काढायचंय? शेकडा काढायचंय. तर मग आता मूळची किती सांगा? विक्री किमतीच्या शेकडा 75 आहे का नाही? तर मग आता इथं आपल्याला 75 मांडायचे. 75 किती सांगा? 100, तर 100 किती? याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. 100 गुणिला 100 आपण, मग सांगा 25 त्रिक 75, मग 100 गुणिला 4 म्हणजे किती झाले? 400. आपण किती? 3. मग आता इथं काय करायचं? 3 याचं तसे लिहा. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं नाही तर मग कशामध्ये? दशांश अपूर्णांकामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक. बरोबर, ठीक आहे. मग इथं काय करायचं? भाग तोडायचा. 3 1 3, 3 तर मांडलेले. मग सांगा 3 13 39, 1 राहिला. 3 त्रिक 9, बाकी 1 राहिला. बाकी 1 म्हणजे काय? अंश. आलेला भागकर म्हणजे काय? पूर्णांक संख्या. आलेला भागकर म्हणजे काय? पूर्णांक संख्या. म्हणजे 133.1 किती नंबर ऑप्शन आहे सांगा? इथं काय करायचं? 133.1 समजलं का गणित?